नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले चॅनल भक्तिभावांमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी, ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, होळी ही तिथी अनुसार साजरी करायची असते. काही वर्षापासून होळी ही मध्य मार्चमध्ये साजरी केली होती. गेल्या वर्षी 15 मार्चला होळी होती, पण यावेळेस होळी ही पहिल्याच आठवड्यात आली आहे. 3 मार्च 2026ला होळी ही सुरू होणार आहे. अधिक मास असल्यामुळे ह्या महिन्याच्या काही अधिक मासामुळे काहीतरी सणांची तिथीमध्ये अदल-बदल झालेला आहे. त्यामुळे या कारणामुळेच होळी ही लवकरच आलेली आहे. ह्यावेळेस होळीला चंद्रग्रहण पण आहे आणि भद्रा पण आहे. आज बघणार आहोत की होळी कधी आहे, चंद्रग्रहण कधीपासून सुरू होणार आहे आणि कधीपर्यंत आहे. भद्रा काळ कधी सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे. होलिका दहन होलिका दहनाचा शुभ मुहूर्त काय आहे, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, पौर्णिमा तिथी ही कधी सुरू होणार आहे तर कधी संपणार आहे आणि पौर्णिमा तिथीला आपण कशाप्रकारे होळीचे दहन करावे की नाही करावे, ही संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत. पौर्णिमा तिथी ही सुरू होणार आहे 2 मार्चला 2026ला सोमवारी संध्याकाळी 5:55 आणि संपणार आहे. पौर्णिमा तिथी ही संपणार आहे 3 मार्चला 2026ला संध्याकाळी 5:07 सूर्योदयानुसार. पौर्णिमा ही 3 मार्चला साजरी केली जाणार आहे. त्यामुळे पौर्णिमेचा उपवास हा 3 मार्चला पकडायचा आहे. ज्यांना पौर्णिमेचा व्रत करायचे आहे त्यांनी 3 मार्चला उपवास करायचे आहे. तर बघा, भद्रा काळ पण या दिवशी आहे. तर भद्रा काळ कधी सुरू होत आहे तर बघा, पौर्णिमा जेव्हा सुरू होत आहे तेव्हाच भद्रा काळ ही सुरू होत आहे. 2 मार्च 2026ला सोमवारी 5:55 भद्रा काळ प्रारंभ होत आहे आणि समाप्त होत आहे. 2 मार्च 2026ला रात्री 12:50 भद्रा काळ समाप्त होईल आणि होलिका दहनासाठी शुभमुहूर्त देखील आपण रात्रीच करायचा आहे. होलिका दहन 2 मार्चला मध्यरात्री देखील करायचं आहे. होलिका दहनाचे 2 शुभमुहूर्त आहेत. भाद्रामध्ये केलेले होलिका दहन हे अशुभ मानले जाते, म्हणून भद्रा काळमध्ये होलिका दहन करायचे नाही आणि होलिका दहन हे आपल्याला संपल्यावर करायचे आहे. म्हणून होलिका दहन हे 2 मार्चला 2026ला रात्री 12:50 ते रात्री 2:02 तुम्ही करू शकता. यावेळेस भद्राची समाप्ती झालेली असेल. हा काळ म्हणजे 1 तास 12 मिनिटांचा आहे. तुम्ही या वेळेस पूर्ण विधी-विधानानुसार होलिका दहन करू शकता. चंद्रग्रहण 3 मार्च 2026ला मंगळवारी आहे. चंद्रग्रहण हे 3 मार्च वार मंगळवारी 3:21 ते रात्री संध्याकाळी 6:47 राहील. 3 मार्चला जर का जेव्हा चंद्रग्रहण संपेल तेव्हा त्याच्यानंतर देखील तुम्ही होलिका दहन हे करू शकता. होलिका दहन हे तुम्ही 3 मार्चला 2026ला संध्याकाळी 6:48 ते रात्री 8:50 करू शकता. जेव्हा चंद्रग्रहण लागेल त्याच्या आधी तुम्ही तुमच्या घरातील कुठल्याही सर्व पदार्थामध्ये जसे की दूध, दही किंवा कुठलेही तुमच्या घरामध्ये अन्न शिजवले असेल त्याच्यामध्ये तुम्ही तुळशीची पाने किंवा काळे तीळ हे टाकावेत. चंद्रग्रहणामध्ये जेवढे होईल तुम्ही तेवढे नामजप स्मरण करावे. तुम्ही हनुमान चालीसा वाचावे, विष्णू सहस्त्रनाम वाचावे किंवा शिवकवच वाचावे. देवीचे कुठले जे काही कवच आहे, स्तोत्राचे पठण आहे ते वाचावे. नारायण कवच वाचावे. या चंद्रग्रहणामध्ये तुम्ही जे काही पूजापाठ करता, नामजप स्मरण करता, त्याचे 100 पटीने तुम्हाला फळ नक्कीच भेटते. त्यामुळे या ग्रहणामध्ये तुम्ही जेवढी होईल तेवढी तुम्ही देवांची सेवा करावी. तुम्ही ज्या देवांना म्हणता त्याचे नामजप स्मरण करावे, त्यांचे ध्यान करावे आणि तुम्ही जेवढे ध्यान कराल तेवढे तुम्हाला तुमच्या भविष्यात त्याचा उपयोग होईल. जेव्हा चंद्रग्रहण संपेल तेव्हा त्याच्यानंतर तुम्ही तुमचे हातपाय स्वच्छ धुवून घ्यावे. शक्य असेल तर तुम्ही अंघोळ करून घ्यावे, कपडे बदलावी आणि पुन्हा त्या कपड्यांना हात लावू नये. घरात लिंबू मीठ मिश्रित पाण्याने पोछा मारून घ्यावा, कपडे बदलावीत, दुसरे कपडे घालावीत. चंद्रग्रहणाच्या वेळेस तुम्ही जेवढे होईल तेवढे दान हे काढून ठेवावे. त्या दानाला तुम्ही कुठलेही पांढरे वस्तू ही दान करू शकता. तांदूळ, साखर किंवा पांढरी मिठाई किंवा पांढरे कपडे किंवा कुठलीही पांढरी वस्तू तुम्ही यावेळेस दान करू शकता. त्या वस्तूंना हात लावावे आणि म्हणावे, मी हे चंद्रग्रहण
नाचे दान मी करणार आहे आणि ती वस्तू बाजूला काढून ठेवावी. नंतर तुम्ही ते दान करावे. दान केल्यामुळे तुमच्या कर्मात ही वाढ होते. तुमचे चांगले कर्म हे वाढत जातात आणि त्याची आपल्याला 1000 पटीने फायदा होत असतो. घरात सुख, शांती, समृद्धी ही वाढत असते. आपली अडकलेली कामे ही पूर्ण होत असतात. त्यामुळे तुम्ही या चंद्रग्रहणाच्या वेळेस नक्कीच दान करावे. तर मंडळी अशा वेळेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं की चंद्रग्रहण कधी आहे, होळीच्या दिवशी आपण काय करावे आणि होळी दहनाचे कुठले शुभ मुहूर्त आहेत, कुठल्या वेळेस आपण होळीचे दहन करावे, तसेच आपण कुठल्या चंद्रग्रहणामध्ये कुठल्या स्तोत्राचे मंत्राचे पठण करावे, तसेच आपण कुठल्या वस्तूचे दान करावे, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.